समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम सूर्याय नमः. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवांना अर्घ्य कसे द्यावे, अर्घ्य देताना कोणता मंत्र म्हणावा, अर्घ्य देण्याची योग्य वेळ कोणती, कोणते नियम पाळावेत आणि यामुळे कोणते आध्यात्मिक व वैज्ञानिक लाभ मिळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सूर्यदेवांना प्रसन्न करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. सूर्यदेवांचे महत्त्व असे की हिंदू धर्मात सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते. ते संपूर्ण सृष्टीला प्रकाश, ऊर्जा आणि जीवन देतात. वेदांमध्ये सूर्यदेवांना जगाचा आत्मा म्हटले आहे. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, आत्मविश्वास, यश आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले जाते. सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घेऊया. सूर्योदयानंतर पहिल्या 1 तासाच्या आत अर्घ्य देणे सर्वात शुभ मानले जाते. शक्यतो उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. उशिरा किंवा सूर्य डोक्यावर आल्यानंतर अर्घ्य देणे टाळावे. अर्घ्य देण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे कोणते? तांब्याचा लोटा, स्वच्छ पाणी, लाल फूल, कुंकू, अक्षता, गूळ किंवा लाल चंदन. अर्घ्य देण्याची योग्य पद्धत ती अशी: सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे, तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी भरावे, त्यात लाल फूल किंवा अक्षता टाकाव्यात, दोन्ही हातांनी हळूहळू सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य देताना वाहणाऱ्या पाण्यातून सूर्याचे दर्शन घ्यावे. अर्घ्य देताना म्हणायचा मंत्र कोणता? तो असा: ओम गृणी सूर्याय नमः. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकतात, किंवा ओम सूर्याय नमः याचाही जप करू शकतात. अर्घ्य देण्याचे धार्मिक फायदे कोणकोणते होतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया. अर्घ्य देण्यामुळे सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मान सन्मान आणि यश प्राप्त होण्यास मदत होते, नकारात्मक विचार कमी होतात. आणि अर्घ्य देण्याचे पण एक वैज्ञानिक महत्त्व आहे. ते कसे? सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. सकाळी लवकर उठल्याने मन प्रसन्न राहते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील जैविक घड्याळ संतुलित राहण्यास मदत होते. अर्घ्य देताना कोणत्या चुका टाळाव्या त्याबद्दल आपण जाणून घेऊया. घाईघाईत अर्घ्य देऊ नका. अस्वच्छ कपड्यांमध्ये पूजा करू नका. मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊ नका. राग किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका. सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे प्रत्येक रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करून गूळ किंवा गहू यांचे दान करावे. तसेच ओम गृणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. मंडळी, सूर्यदेवांची नियमित उपासना केल्याने जीवनात ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता वाढते. श्रद्धा आणि भक्तिभावाने अर्घ्य अर्पण केल्यास सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते, असे शास्त्रात सांगितले आहे. कृपया आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम सूर्याय नमः. जय सूर्यनारायण भगवान की जय.